एडी करंट्समुळे ब्रेक कसे लागतात ह्यावर हा प्रयोग आधारित आहे। यासाठी आपल्याला लागेल ॲल्युमिनियमची ताटली, शक्तिशाली चुंबक आणि काचेची गोटी। हा आहे आपला निओडायमियमचा शक्तिशाली चुंबक जो ॲल्युमिनियमच्या ताटलीला मुळीच चिकटत नाही। सुरुवातीला ॲल्युमिनियमच्या ताटलीला मधोमध ड्रिल करून एक छिद्र करून घ्या, जे आपल्याकडे असलेल्या गोटीच्या व्यासापेक्षा थोडेसे लहान असावे। आता छिद्राच्या कडेने रबराचा डिंक लावून घ्या आणि त्यात गोटी चिकटवून टाका। डिंक वाळल्यावर एक छानसा भोवराच तयार होईल। ताटली रंगीत चिकटपट्ट्या वापरून सुशोभित करा। आता भोवरा फिरवा। ताटली गोटीच्या कमी घर्षणाच्या टेकूवर फार वेळ फिरत राहते। ती मोकळी फिरताना तिला थांबायला खूप वेळ लागतो। आता पुन्हा एकदा ताटली फिरवा आणि ती फिरत असताना निओडायमियमचे शक्तिशाली चुंबक ताटलीजवळ आणा। ते ताटलीला स्पर्श मात्र करता कामा नयेत। आता ताटली फिरायची लगेच थांबते। ताटलीत चुंबकामुळे जे एडी करंट्स तयार होतात त्यामुळे अगदी ब्रेक लागल्यासारखी ताटली थांबते। आता हा प्रयोग थोड्या वेगळ्या पद्धतीने करू। एका ॲल्युमिनियमच्या प्लेटच्या मधोमध एक पुली चिकटवा। 6 व्होल्टची एक खेळण्यातली मोटार मोबाईलच्या चार्जरला जोडून घ्या। आता पुली असलेली ॲल्युमिनियमची प्लेट मोटारवर बसवून टाका। प्लेट अगदी मोकळी फिरली पाहिजे। आता मोटर चालू करा, म्हणजे प्लेट फिरायला लागेल। ह्या फिरणाऱ्या प्लेटजवळ पुन्हा जर आपण निओडायमियमचे चुंबक आणले तर प्लेटमध्ये एडी करंट्स तयार होऊन प्लेटला ब्रेक लागतो। एडी करंट्समुळे प्लेटभोवती जे चुंबकीय बल तयार होतं त्याच्या आणि निओडायमियम चुंबकाच्या चुंबकीय बलामुळे प्लेट फिरायची थांबते। आगगाडीचे ब्रेक्सही असेच लागतात।